तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. रामकृष्ण हरे रामकृष्ण. जीवनातलं मर्म माऊली समजावून सांगतायत आपल्याला. भगवंतावर असलेलं आपलं प्रेम, जीवाचं असलेलं स्वतःवर असलेलं प्रेम, हे सूक्ष्म प्रेम आहे. सूक्ष्मावर केलेलं प्रेम आहे. पण हे प्रेम ज्या वेळेला दृश्यावर घसरलं जातं, हे प्रेम भौतिक वस्तूवर ज्या वेळेला विखुरलं जातं, तर देवापासून आपण लांब जातो. कळतंय ना? प्रेम एका देवावरच असतं आपलं, तिथूनच आपण आलेलो आहे. पण जीवाचं प्रेम ज्या वेळेला दृश्यावर आलं, भौतिकतेवर आलं, भौतिकतेवरील साधनावर आलं, वस्तूवर विखुरलं गेलं, आणि मग तो जीव देवापासून लांब झाला. देवापासून लांब झालेला तो द्वैत्वात आला. मग तुझा आणि माझा, तू आणि मी. द्वैत्वामध्ये रमलेला माणूस किंवा द्वैत्वामध्ये त्याचं विखुरलेलं प्रेम आहे, ते त्याला एकत्र पुन्हा करता येत नाही. अशक्य आहे ते. करताच म्हणून पारियाचा रवा थेंब पडलेला अनेक ठिकाणी विस्कटला जातो, आणि मग तो गोळा करणं आणि एकत्र करणं फार कठीण आहे, निघून जात. तसं सामान्य माणसाला हे फार कठीण आहे. कळतंय ना? जगावर विखुरलेलं आपलं प्रेम आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, चांगलं असू द्या की वाईट असू द्या, हे विखुरलेलं प्रेम पुन्हा भगवंतावर ठेवणं फार अशक्य आहे. कळतंय? फार अशक्य आहे, होतच नाही ते. मग इथं माऊली आपल्याला सांगतायत समजावून, दृश्यावर पसरलेलं तुमचं प्रेम आहे, विखुरलेलं. मग एकाच दृश्यावरील वस्तूवर तुम्ही जर प्रेम केलं, तर एकाच वस्तूवर, एकाच व्यक्तीवर जर तुम्ही पूर्ण प्रेम केलं, तर एकाच देवावर जर तुम्ही पूर्ण प्रेम केलं, तर समजावून मी सांगतो तुला, एकाच व्यक्तीवर पूर्ण प्रेम केलं तर. मग त्यावेळेला माऊली सांगतायत, प्रेम तसं करता येतं एकाच वस्तूवर, एकाच व्यक्तीवर, एकाच देवावर. सगळं सोडून त्याच्याकडे आपल्याला जाता येतं, त्याच्यावर आपण एकरूप ते प्रेम करता येतं. पण मी जे प्रेम ज्या वस्तूवर करतोय, माझं प्रेम मी ज्या व्यक्तीवर करतोय, ती व्यक्ती जर सामान्य असेल, ती व्यक्ती साधी बोळी असेल, ती व्यक्ती संसारी असेल, तर तुमचं प्रेम सामान्यापर्यंत जातं, तिथं स्थिर होतं. फार विषय महत्वाचा, फार विषय महत्वाचा. प्रेम कुठं जातं तुमचं? सामान्यावर जाऊन तिथं स्थिर झालं.
सामान्यांच्या या मानवी जीवनावर ते स्थिर आहे. मग तुम्ही तिथपर्यंतच पोचणार. त्याच्या पलीकडं तुम्हाला जाता येणार. पण हे प्रेम मी जर संतांच्यावर केलं, संत महात्म्यांच्यावर केलं, जे संत भगवत स्वरूप झालेले आहेत, जे संत ईश्वर स्वरूप झालेले आहेत, आणि त्यांच्यावर जर मी मनापासून प्रेम केलं तर मी सुद्धा संत महात्मा झाल्याशिवाय कुठं एकवटलं प्रेम. माऊलीने फार समजावून सांगितले, फार ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माया. हे समजावून सांगायचा आज मी प्रयत्न करतो. 2 दिवस जातील याच्यात, आपण हे करू. मग इथं माऊली सांगतायत आपल्याला समजावून, माझे सद्गुरू त्यांच्यावर मी प्रेम एकवटलंय सगळं. जगात मला दुसरं कोणच नाही. कळतंय ना? माझ्या सद्गुरूशिवाय मला दुसरं कोणच नाही. त्यांच्यावर मी प्रेम केलं. ते ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञान संपन्न केलेलं त्यांनी जीवन आहे. भगवत स्वरूप झालेलं त्यांचं जीवन आहे. मग भगवत स्वरूप झालेल्या जीवनावर जर मी प्रेम केलं तर मी त्यापर्यंत तिथपर्यंत का जाऊ शकणार नाही. मला माझ्या सद्गुरूंनी जे दिलेलं आहे, जे मला दाखवलेलं आहे, तेच मी इथं करण्याचा प्रयत्न करते. माऊलींनी किंवा माऊलींना जे त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज नामच मला दिले. त्यांनी त्या नामाचा मी अभ्यासच केला. फक्त सुरुवातीपासून पाहिजे बरं का, म्हणून कळतो विषय. एकावरच, दृश्यातल्या एकावरच प्रेम करायचे का. मग सामान्य माणसावर तुमचं प्रेम असेल तर तुमचं ते प्रेम तुम्हाला सामान्यापर्यंतच घेऊन जाईल. तुमचं प्रेम जर भगवत स्वरूप झालेल्या महात्म्यावर जर जडलं एकाच, तर तुम्ही सुद्धा भगवत स्वरूप झाल्याशिवाय करताय. म्हणून एकच चित्तामध्ये धरा. देवाचं तुम्हाला जर काय म्हणतात नामस्मरण करायचं असेल, पूजा करायचं, एकच देव असू द्या आपल्याकडे, त्याचंच चिंतन करा, त्याचंच नाम घ्या. मग एक धरीला चित्ती, तिथपर्यंत आपण पोचल्याशिवाय अनेक देव तुमच्या उपयोगी नाही पडणार. कारण तो म्हणतो कुठल्याच याचा माझा नाही. रामकृष्ण माऊली इथं हे समजावून सांगतायत आपल्याला की त्यांनी मला नाम दिलं. ते भगवत स्वरूप झालेलं जीवन आहे. त्यांनी मला नाम दिलं. त्यांनी जे जे मला करायला सांगितलं ते मी आवडीनं केलं. हे नाही करायचं. त्यांचं यंत्र बनूनच मी जीवन जगलो. त्यांना जे वाटलं ते मला सांगितलं तसंच मी केलं. त्यांनी सांगितलं तसंच मी जगलो तसं. म्हणून माझं जीवन त्यांनी सांगितल्याप्रमाणे दृढ भाव ठेवून मी माझं जीवन तसंच जगलो. आणि आज मी कुठपर्यंत पोचलो तर निवृत्तीनाथ महाराजांच्या तोडीचा मला त्यांनी बनवलं. रामकृष्ण माझी यशोगाथा फडकावण्याचं काम त्यांनी केलं. मला जे नाम त्यांनी दिलं तीच मी योग्य साधना केली आणि सतत त्या नामाचंच मी चिंतन केलं. मला इथं माऊली समजावून सांगतायत बरं की जो ईश्वराचं नाम सतत त्याचं घेतो, सतत नामाचं चिंतन करतो, त्यावेळेला भगवंत त्याची चिंता करतात. रामकृष्ण करते ना. चिंतन जो करतो भगवंत मागं पुढं त्याच्या उभा राहतो. कळतंय ना. रामकृष्ण
विषय कळला पाहिजे. माऊलींना काय सांगायचं आहे हे जर आपल्याला कळू लागलं ना तर ज्ञानेश्वरी तुम्हाला नित्य नूतन आहे. रोजचा मार्ग तुम्हाला दाखवणार आहे. पण देवापर्यंत घेऊन गेल्याशिवाय ते ज्ञानच आहे. आणि ज्ञानाचा अधिष्ठान ईश्वर आहे. तो ज्ञानीच आहे. तिथपर्यंत आपल्याला घेऊन ज्ञानाचा देव पहिल्यांदा ज्ञानदेवांना कळवून घ्या, नामदेवांना कळवून घ्या आणि मग ईश्वराकडे जा. तेच तुम्हाला कळले नाही तर ईश्वर कळणारच नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. चिंतन सतत करा. मग इथं माऊलीने आपल्याला त्यांच्याकडे आपण जाऊया जरा. माऊलींचे वडील विठ्ठलपंत बालपणापासूनच त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्राचं अध्ययन. जरा पार्श्वभूमी सांगून पुढे जाऊया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आमचं कुठलं तरी कर्म चांगलं असेल म्हणून अशा आईवडिलांच्या पोटी आम्हाला त्यानं जन्माला येते. हे फार महत्वाचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. इथं विठ्ठलपंत जन्म लहान वयातच वेदाचं अध्ययन केलं, शास्त्राचं अध्ययन केलं, ज्ञान संपन्न झाले. ईश्वराची सेवा मला करायची आहे, ईश्वराचं मला ध्यान करायचं आहे. मग कुणाच्या मी संगतीत राहिलं पाहिजे की ईश्वराची मला प्राप्ती होईल, त्यांची मी सेवा करू शकेन. मग मी तीर्थाटन केलं पाहिजे का तर मला संत महात्म्यांच्या भेटी होतील. संतांच्याकडून ईश्वराचं नाम मला मिळेल. ज्ञान तर आहे, त्याचं नाम मिळेल आणि ते नाम घेत घेत त्यांच्यावर माझ्याही मुखात आल्याशिवाय राहणार आहे. संग कुणाचा करायचा? संसारही माणसाचा असेल तर संसारातल्याच गोष्टी होणार. पारमार्थिक माणूस भेटला तर आपण बोलतो काय रोजचं याच्यावर फार महत्त्वाचं आहे. कुणासाठी बोलतोय आपण, कोणतं बोलतोय? ईश्वराचं नाम घ्या. तुम्हाला वेळ मिळाला की नामातच राहा. इथं विठ्ठलपंत तीर्थाटन त्यांना आवडायला लागेल. मला संत महात्मे भेटते, ईश्वराचं नाम मला घेता येईल, ईश्वर मला सेवा करता येईल, चला तीर्थाटन करूया. लहान वयातच तीर्थाटन त्यांनी करायला सुरुवात केली. लहान करत करत तीर्थाटन आळंदीला आले. आळंदीमध्ये सिद्धोपंत रुक्मिणी मातेचे वडील तेही मंदिरात होते आणि हेही मंदिरात आले. विठ्ठलपंताकडे लक्ष केलं, सिद्धोपंताचं, रुक्मिणी मातेंच्या वडिलांचं. लक्ष गेल्यावर ज्ञान संपन्न चेहरा दिसला त्याला. अंतकरणातला शुद्ध भाव ओळखला, शुद्ध आचरण त्यांना दिसलं. आणि मग त्यांच्या मनात असं आलं की आपली जी मुलगी आहे रुक्मिणी ती यांना द्यायला हरकत. घरदार बघितलं आपल्यासारखं. रामकृष्ण फसतो माणूस. अंतकरण ओळखायला शिका. तुम्ही तो काय करतोय ओळखायला शिका, तो काय बोलतोय ओळखायला शिका. सुख मिळेल की नाही आपल्याला कळतं नाही. रामकृष्ण त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालं की यांना जर माझी मुलगी दिली तर. विचार आला आणि तसं तिथं जाऊन बसलं. विठ्ठलपंतांना आपल्या मनातला विचार त्याने सांगितला. कोण सांगते? मुलीचा वडील जावयाला सांगते होणाऱ्या की अशी अशी माझी इच्छा आहे की माझी मुलगी तुला मी देणार आहे, लग्न करणार आहे. तो विचार त्यांनी ऐकला विठ्ठलपंतांनी. बरं म्हटले ठीक आहे. आणि मग रात्रीचा त्यांना दृष्टांत झाला की या मुलीशी तुला लग्न करायचं आहे. रात्रीच्या वेळेला दृष्टांत झाला. मग ही जर ईश्वराची इच्छा असेल
तर मी नाकारू कशाला? रामकृष्ण त्यांना पडलेला ते हे काय म्हणतात त्याला, जागं केलं त्यांना की ईश्वरी संकेत हा असला पाहिजे आणि ईश्वरीय संकेत मी टाळणार नाही. मग त्यांच्याशी मुलीशी लग्न झालं. लग्न झाल्यावर संसारात मनच रमेना. आपलं संसारात मन रमतंय की नाही? रामकृष्ण हरे राम. संसारात मनच रमेना. मग रोजचं वाचन, ईश्वराचं नाम, त्याचं अनुष्ठान ते करायला त्यांनी सुरुवात, पण त्यांचं मन भरून येणं झालं. मग सगळेच ती लोक सासूरवाडीची इथे सगळीच लोक पंढरपूरला जाण्यासाठी निघाली. पंढरपूरला गेल्यावर 8-15 दिवस त्यांचं मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न कुणाचं कुठं होतंय? ध्यास लागला पाहिजे. ध्यास लागला पाहिजे. ध्यास नसेल, त्याची आस नसेल तर तो कधीच भेटत नाही. ध्यासच नाही. आमचा ध्यास कुठला आहे? रोजचा की मी काहीतरी कमवलं पाहिजे. किती कमवलं पाहिजे हा अजेंडाच नाही आमच्याकडे. रामकृष्ण. आता मी समाधानी आहे असं कधी म्हणतो का माणूस? न इकडे बॅलन्स आहे, इकडं आहे, इकडं आहे, इकडे तरी समाधान. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण जीवन जे जगतोय ते सासूरवासात जगतोय. कसं होतंय? सासूरवास सगळं माझं आहे पण मला खाण्याचा अधिकार नाही. कोणीतरी मला दिलं ते. रामकृष्ण. आपल्याला अधिकार आहे का? सगळं माझंच आहे पण मला ते घेता येत नाही, मला ते खाता येत नाही. एका मोठ्या आलं लक्षात म्हणून मी सांगतो, मध्येच येते. मोठ्या घराण्यामध्ये लग्न झालं. मुलगी नांदणूक चालू झाली. तिची सासूबाई सकाळची वेळ आहे, तुळशीला पाणी घातलं आणि प्रदक्षिणा करू लागलेली आहे तुळशीची. ती मुलगी भांडी घासण्याचं काम करते सकाळच्या वेळेला. आणि मग त्यांच्या द्वारात एक भिकारीण आली आणि भिकारीने असं विचारलं की आजी मला थोडं ताक मिळेल का? तुम्ही ताक करता म्हणून मी विचारते. तिला सवय होती, ताक इथं मिळतं, ताक मला मिळेल का? तर त्यावेळेला सुनबाईचं लक्ष गेलं की माझ्या सासूबाई प्रदक्षिणा करतायत, ईश्वराच्या नामात आहे. तर मी त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं तर सुनबाईंनी सांगितलं आज काय आम्ही दही हलवलेलं नाही, आज काय ताक नाही. ताक नाही म्हटल्याबरोबर तो भिकारी आपली भिकारीण पुढे चालायला लागली. शानी प्रदक्षिणा थांबवल्या आणि त्या भिकारणीला हाक मारली, म्हणले इकडे ये. रामकृष्ण. काय? तर त्यावेळेला म्हटले काय? तर म्हटले आज आम्हाला काय म्हणजे दही लावलेलं नाही, ताक करता आलेलं नाही, तुला आज ताक देता येत नाही. त्यावेळेला ती भिकारीण म्हणली की मग तुमच्या सुनबाईनं मगाशी मला हेच सांगितलं की तुम्हाला आज ताक मिळणार नाही, काय दही हलवलेलंच. सुनबाईंनी सांगितलं. म्हणले सुनबाईला काय अधिकार आहे नाही म्हणायचा? रामकृष्ण हरे रामकृष्ण. काय अधिकार आहे? सुनबाईच्या घरी जर ताक असतं तर तिला देण्याचा अधिकार सुद्धा असता का? अहो नाही म्हणण्याचा जिथं अधिकार. घरात सगळं आहे पण खाण्याचा अधिकार नाही आम्हाला. संसाराचं गबाळ असंच आहे सगळं. रामकृष्ण हरे राम. त्याचा उपभोग आपणाला घेता येत नाही आणि तेवढी मानसिकता सुद्धा आपल्याला राहत नाही. रामकृष्ण. मग हे गबाळ पाहिजे कशाला? कळते ना मला काय म्हणायचं? सुख तुम्हाला पाहिजे असेल तर सासूरवाणपणामध्ये सुख नाही मिळणार. सासूरवाशी तुम्ही राहून तुम्हाला सुख मिळेल का? घरात गबाळ सगळं आहे, गडगंज संपत्ती आहे पण काहीच अधिकार नाही. सुनबाईला सगळाचा अधिकार आहे का नाही घरातला? का नाही? तरी सुद्धा नाही म्हणण्याचा अधिकार ती कोण लागून गेली नाही म्हणणार?
कोण म्हणतंय? कृष्ण. तुम्ही आम्ही संसार करणारी सगळी लोक या मुलीसारखे आहे. म्हणून देवाचं नाम निष्ठेनं घेतलं पाहिजे. याच्यातून आपल्याला सासूरवासातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला माहेर गाठलं पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. मग माझं माहेर आहे विवरेच्या ते, तिथूनच मी आलोय. आणि मग मला तिकडंच जायचं आहे. सगळं गबाळ असून अधिकार नाही, पण इथं मला पूर्ण अधिकार आहे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. विठ्ठल पंथाचं त्यांचं लग्न झालं, पंढरपूरची वारी केली, समाधान झालं. पुन्हा आळंदीला आले, असमाधान. ध्यास लागलेला होता नामाचं चिंतन सारखं. मला संत भेटले पाहिजेत, साधू संत महात्मे भेटले पाहिजेत, त्यांच्या सहवासात मला तो वेळ गेला पाहिजे. आणि मग एक दिवस त्याने नदीवर आंघोळीला जातो म्हणून काशी क्षेत्रावर गेले. थोडक्यात सांगून पुढे जायचं. काशी क्षेत्र गाठलं आणि काशी क्षेत्रावर रामानंद स्वामींना भेटले, महाराजांना भेटले. त्यांच्याकडून त्यांनी उपदेश घेतला आणि संन्यास आश्रमाची दीक्षा घेऊन संन्यासी झाले. कुठे गेले? काशी क्षेत्रात. घरात कुणालाच माहिती नाही कुठे गेले. रुक्मिणी माता दुःखाच्या सागरात बुडून गेली. खरं पातिव्रत्य सांभाळणारी माता होती ती. शुद्ध बीजापोटी मला सांगायचं. अखंड दुःख. कुठं गेले माहितीच नाही. मग मी काय केलं पाहिजे? आता एक वेळचं जेवण सोडलं त्याने. सबंध दिवस उपवास. जरा लक्ष देऊन ऐका, ही साधना कशी आहे. माऊलींनी जी साधना केली ती सद्गुरूंच्या मुखातून आलेली आज्ञा हीच त्यांची साधना झाली. रामकृष्ण. आणि म्हणून त्या टोकाला पोचले, तिथपर्यंत ते पोचले. कारण ती आज्ञाच मान्य केली त्याने. रामकृष्ण. तीच माझी साधना, बाकीकडे कुठं झालं नाही. विठ्ठल पंथ. रामकृष्ण. एक वेळ हा संन्यास आश्रम त्याने केला. इकडं माऊली दुःखात. मग एक दिवसाचा उपवास, संध्याकाळी काहीतरी खायचं. मग त्यांनी नियम केला उपवासामध्ये, मी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचं रोज. काही नाही, पिंपळाला पाणी घालायचं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि पिंपळाला 5 फेऱ्या मारायच्या आणि घरी जायचं. अखंड उपवास. संध्याकाळ झाली की ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराचं भजन आणि त्याच्यातच राहायचं. पण अंतःकरणामध्ये दुःख. दुःख विसरायचं असेल तर ईश्वराचं नाम. बाकी हलकं करणारा कोण नाही, कोणीच करू शकत नाही. का वाटून घेते दुःख? रामकृष्ण हरे रामकृष्ण. आपण जेवल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही. परमार्थ सुद्धा तसाच आहे, ज्याला जो करतो त्याच्याबरोबर येतो. रामकृष्ण हरे. दुसऱ्याला रामकृष्ण हरे रामकृष्ण. रुक्मिणी माता नित्यक्रम करत होते. कसं नियोजन असतं ते मी तुम्हाला सांगतो. इकडं रामानंद सागरांच्या मनात एक संकल्प उठला की मला रामेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, तीर्थयात्रा मला करत जायचं आहे. कसा देव सगळं कसं घडवून आणतो. रुक्मिणी मातेचा संकल्प आहे. माझा तर या जीवनामध्ये कोण आहे? कोणच आहे. होता तो बी निघून गेला. कुठं गेले काहीच माहीत नाही. रामानंद सागर आले. तीर्थाटन करत करत रामेश्वरला जायचं होतं. आळंदीमध्ये मुक्काम केला. संध्याकाळची वेळ. रुक्मिणी माता विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. पिंपळाचं काय म्हणतात त्याला प्रदक्षिणा झाल्या आणि हे समोर दिसले रामानंद महाराज.
रामानंद महाराजांच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतलं. रामानंद महाराजांनी न कळत आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आशीर्वाद दिल्यावर थोडंसं स्मित आलं, काय म्हणतात, ओठ त्यांचे हसल्यासारखे, आणि परत त्यांना वाईट वाटलं. त्यावेळेला त्यांचा भाव बघून रामानंद स्वामी म्हटले, जरा थांबा, तुमच्याशी मला बोलायचं. हा योगायोग घडवून कोण आणतं? त्याच्याशिवाय कोण? माणसाला तो अधिकार एवढं कळतच नाही. रामकृष्ण बसले, म्हणले तुमच्या चेहऱ्यावरचं मगाशी स्मित बघितलं, बरं, पण लगेच चेहरा वाईट झाला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही जो मला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद फुकट आहे. वाटलं, पण दिलेला आशीर्वाद फुकट जाणार आहे हे ज्या वेळेला आणखी परत मनाला वाटलं, त्यावेळेला वाईट वाटलं. ते म्हटले, कसं काय? मग तुमचा पती कोण, त्याचं वर्णन करा. ते कुठं गेले म्हणजे आम्हालाच माहिती नाही. मग त्यांचं वर्णन ऐकता त्यांना संन्यास आश्रम घेतलेला, संन्यासाश्रम त्याचं नाव सुद्धा दिलं. ती व्यक्ती त्यांचं वर्णन केल्यावर त्यांच्या समोर आली आणि मग म्हटले की याला मी जी दीक्षा दिली संन्यासाची तोच हा असला पाहिजे. रामेश्वरला पुढे जायचं बंद केलं त्याने, परत पाठीमागे गेले काशी क्षेत्रावर. असलं माहीत तर थोडक्यात मी तुम्हाला सांगू पुढे आहे ना माहीत. रामकृष्ण. रामानंद स्वामी परत फिरले, परत काशीला गेले आणि मग त्या संन्यासी आश्रमाला जवळ बोलावलं, जाब सगळा विचारला की असं असं. तर म्हणले बरोबर आहे सगळं. म्हणले त्यांच्या मुखातनं आलेलं तुझं वर्णन बरोबर आहे, पुढची यात्रा मी थांबवली आणि मी तुझ्याकडे आलो. का आलो त्याचं कारण म्हटलं मी तुला सांगतो. ज्या वेळेला विवाह तुम्ही करता आणि तो विवाह झाल्यानंतर त्या स्त्रीला जर कुठलंच अपत्य नसेल आणि तिच्या अनुमतीशिवाय जर तुम्ही संन्यास घेतला तर संन्यास घेणारा आणि दीक्षा देणारा दोन्हीही शास्त्राच्या दृष्टीनं दोषी ठरतात. पुढची यात्रा मी केली नाही, तुझ्यासाठी माग आलो राम. आता माझी तुला आज्ञा आहे की जाऊन संसार कर. आता तुझा संन्यास सगळी दीक्षा मी काढून घेतली. आता तुला काय करायचं आहे? संसार करायचा आहे. विवाह तू केलेला आहेस, तिची अनुमती आहे का तुला? मग ते करायलाच नको पाहिजे होतं. रामकृष्ण. पण संकेत काय आहे? ईश्वरी संकेत. रामकृष्ण पुन्हा आले आणि मग रुक्मिणी मातेचं दुःख निवारण झालं. पण इकडे हे आल्यानंतर संसारात रममाण झाले, पण लोकांनी वाळीत टाकलं. कारण शास्त्री लोकांनी सांगितलं, ब्राह्मण लोकांनी, ही ब्राह्मणापैकी शिदोपंत त्यावेळेचे सगळे सुखवस्तू माणसं, फार मोठं गडगंज संपत्ती त्यांच्याकडे. पण तरीसुद्धा म्हणले यांनी एकदा संसार केलाय, परत संन्यास घेतला आणि परत संसारात. हे शास्त्राच्या सगळं विरुद्ध आहे. ज्यांना तसं करता म्हणून गावाने शास्त्री लोकांनी त्यांना वाळीत टाकलं. कुणाला? रामकृष्ण. रुक्मिणी मातेला आनंद आहे. ज्याचा वियोग झालेला होता तो माझ्याबरोबर आहे ना. गावाला काय कळतंय ना मग. रामकृष्ण. रामकृष्ण. जो तो जोडीदार आपल्या बरोबर असला पाहिजे. रामकृष्ण. फार बरं वाटलं, पण ह्यांना चैन पडेना. संसार वैवाहिक जीवन जगताना त्यांना मुलं झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानदेव महाराज, तिसरे सोपान, चौथी मुक्ताबाई. मुलं मोठी होऊ लागली. मग ह्यांना ब्राह्मणत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर यांचं उपनयन आम्हाला करावं लागेल. शास्त्री पंडितांना घरी बोलवावं लागेल, विधी करावा लागेल. आणि म्हणून विठ्ठल पंतांनी आपल्या मुलासाठी शास्त्री लोकांच्याकडे गेले.
पंडित लोकांच्याकडे गेले, त्यांच्या पवित्र चरणाला मिठी मारली, नतमत मस्तक होऊन सांगितलं की उपनयन करायचं आहे मला. कुणीही आलेलं नाही. केवढा संकेत आहे बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला खरं सांग, तुमचा आमचा जन्म वासनेतून झाला, पण माऊलींचा जन्म हा वैराग्यातून झालेला आहे. म्हणून त्या माऊली आहेत. रामकृष्ण कळते ना. पुढे जाऊया. रामकृष्ण उपनयन. उपनयन कोणीच तयार नाही करायला. मग करायचं काय? पंक्ती पावन आम्ही होणार कसं? ब्राह्मणत्व आम्हाला येणार कसं? नाराज झाले आणि मग विठ्ठलपंतांनी ठरवलं की आता आपण त्र्यंबकेश्वराला जाऊया. सगळं कुटुंब घेतलं. तिथं जाऊन जरा अनुष्ठान करूया, नामस्मरण करूया, भक्ती करूया. काय झालं तर झालं. त्र्यंबकेश्वरावर गेले. नामस्मरण करता करता प्रदक्षिणा घालायला त्यांनी सुरुवात केली. कोणी? विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता ही 4 मुलं घेऊन प्रदक्षिणा घालत असताना जंगलातून एक मोठा वाघ उड्या घेत आला पुढं. वाघ समोरून आला, विखुरले गेले. राम भयानक. कोण कुठं जाईल सांगता येत नाही. की जसं तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे बघा. ज्या वेळेला चिमण्या येऊन आपल्या भरलेल्या कणसावर खात बसतात, घोळका चिमण्याचा येतो, आणि ज्या वेळेला राखण करणारा किंवा त्या शेताचा मालक त्यांना दगड मारतो, त्यावेळेला त्या विखुरल्या जातात. परत त्यांची भेट होते की नाही माहिती नाही, पण विखुरल्या जातात जीव वाचवण्यासाठी. रामकृष्ण हे विखुरले गेले. ही सगळी एकत्र आली, पण निवृत्तीनाथ महाराज चुकले आणि त्या अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले. रामकृष्ण हे तुम्हाला आपलं माहिती असावं म्हणून बोलू. त्या गुहेत शिरल्यावर तिथं आदिनाथ गुरु सकाळ मच्छिंद्र तयार झाला. छिंद्राने बोल गहिनीनाथ महाराज तिथं थांबले त्या गुहेत. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना पाहिलं, वय लहान आहे पण मला पाहिजे तो माणूस माझ्याकडे. रामकृष्ण हे करणारं कोण आहे? फार महत्वाचं. तुम्ही आम्ही फक्त आपल्या इच्छेनं, पण आपल्या इच्छेला काही अर्थ नाही. भगवंताच्या इच्छेशी आपली इच्छा जोडा. आणि जे घडतंय चांगलं घडलं, चांगलं आहे. अजून माझं प्रारब्ध तसं नसेल तर आपण त्याच्या इच्छेनं चालायचं. आपली इच्छा आहे तर प्रगट करायची. रामकृष्ण निवृत्तीनाथ गेले आणि दोघांची नजरानजर झाली. आणि मग त्याला थांबवलं. तुझं वय लहान असलं तरी तू त्या योग्यतेचा आहेस. आणि सगळं संप्रदायाचं ज्ञान त्यांना दिलं. कोणी? सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पायाला. संप्रदायाचं सगळं ज्ञान त्यांना दिलं. आणि सगळं ज्ञान दिल्यावर त्यांना मोठा अधिकारी बनवलं संप्रदायाचं. आणि म्हटले आता तुम्ही सिद्ध आहात, आता तुम्ही सिद्ध जीवन जगताना जगाचा उद्धार करण्याचं काम करा. रामकृष्ण सूर्याला जे ज्वलंत ठेवलेला ईश्वरानं कशासाठी? त्याला अग्निरूप केलेलं आहे. कशासाठी? ईश्वरानं सगळ्या जगाला प्रकाश आहे. तुला प्रकाशित केलंय ते तुझ्यासाठी नाही. तिथं हे बी सांगताय त्यांना दर्शन काय म्हणते निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ की तुला जे मी ज्ञान दिलेलं आहे ते एकट्यासाठी नाही, हे आता वाटत जायचं आहे. रामकृष्ण सिद्ध तुला बनवलेलं आहे. मग सगळ्यांना हे मिळालं पाहिजे. हे ज्ञान तू वाटत जा. सिद्ध केलं तुला कशासाठी? लोकांनाही या सुखाकडे घेऊन ये. रामकृष्ण तेच कार्य तुला करायचं आहे. आणि मग इकडं आले ते. रामकृष्ण पुन्हा विठ्ठलपंतांच्या डोक्यामध्ये
की आता यांचं उपनयन मी कसं करणार. रामकृष्ण करताच येत नाही. आळंदीच्या शास्त्रीय लोकांना त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, तुमचं चरण पकडतो काय तर. ते म्हटले नाही. बरं ह्याच्यातून मग काय आम्ही केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही पैठणला जा, किंवा आम्ही एकच सांगतो की तुम्ही देहदंड स्वीकारला पाहिजे. हे जीवन तुम्ही संपवून टाका. देहदंडच आहे याला, दुसरा शास्त्रात काय आधार नाही आहे. रामकृष्ण आपेगावला गेले, पंडितांना विचारलं, शास्त्री लोकांना विचारलं, त्यांनी सुद्धा तेच केलं. तुम्हाला काहीही करता येणार नाही. आणि मग त्यांचा आदेश मान्य केला. आणि मग रात्रीच्या वेळेला ते घरातून बाहेर मुलांना तसंच ठेवलं आणि काय म्हणतात आपलं जीवन समर्पण केलं. नाही काही लोक म्हणतात प्रयागला जाऊन समर्पण केलं, काही लोक म्हणतात आळंदीच्या गावामध्ये जाऊन आपलं त्यांचं समर्पण संपलं. आता मग सकाळी उठल्यावर यांचं कोण आहे. रामकृष्ण कोणीही नाही. आई वडील, आई बाबा किती त्यांना दुःख झालं असं. न कुठं गेले काहीच माहिती नाही. शोधणार कुठं. रामकृष्ण ही फार सगळ्यात दयनीय अवस्था. आई वडील ज्याला नाही त्याला कळतं, आणि आई वडील आहे तोपर्यंत त्याला कळत नाही. निघून गेले की गावाला जेवण लाडवायचं, आणि तो होता तोपर्यंत त्याला एक सुद्धा लाडू दिला नाही. कुणाला खुश केलं. मी खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, आपल्याकडे जे आहे ते आईवडिलांना पहिल्यांदा द्या. ते खुश तर आपण खुश, कसेही असू द्या. रामकृष्ण त्यांनी मला जग दाखवलंय, जगात मला आणलेलं आहे. मग आपण पहिले माझे गुरु ते आहेत आई वडील. माझं पालनपोषणच त्यांनी केलं नसतं तर जग बघितलं असतं का. रामकृष्ण आई वडिलांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे. रामकृष्ण पण नावरे जनधन माता पिता. रामकृष्ण पुढं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आई वडील त्या चाकोरीत बसणारे नसतील तर मग वेगळा मार्ग. राम नावडे जनधन माता, विषय तो त्यांचा झाला. मज जातीचे मज भेटतो काय. आपल्या जातीतला कोण आहे. राम नाम घेणारा माझ्या जातीतला, नाम न घेणार. आपण तुम्ही आमची जात कुठली आपण म्हणतो. रामकृष्ण माऊलींना हे बरोबर नाही. तुकाराम महाराजांना नाम घेणारा माझा जातीवा काय म्हणतात, सखा आहे किंवा माझ्या जातीतला आहे. रामकृष्ण हे फार महत्वाचं आहे. रामकृष्ण कुठपर्यंत आलो आपण. निघून गेले. हा सोडून दिलं. आता निवृत्तीनाथाने सगळ्यांना आशीर्वाद दिला, सगळे आपल्या पंखाखाली घेतले. रामकृष्ण माऊलींना सुद्धा योग्य ज्ञान त्यांनी दिलं. रामकृष्ण हरे रामकृष्ण. गावात रोज जायचं, ठरलेली घरं मागायची, मिळालं तर आणायचं, बनवायचं आणि खायचं. कोरान्न फक्त मागितलं, तयारान्न कधीही मागितलं नाही. कोरान्नच मिळत. कोरान्न सुद्धा घेण्याला शास्त्री लोकांनी मनाई केली. तिथला जो विसोबा खेचर होता मुख्य शास्त्री, माऊलींच्या झोळीतलं कोरान्न त्यानं झोळी हिसकावून घेतली, ते मातीत ओतून टाकली, पायानं तुडवलं की परत घेता येऊ नये. माऊली काय बोलल्या, जो जे कर्म करतोय ते त्याला कळत नाही, तो अज्ञान आहे. आणि म्हणून माऊली त्यांना काहीच बोलल्या नाही. घरी आले, कुंभाराकडे गेले तरी कुंभाराने त्याला काय म्हणतात त्याला खापर दिले नाही. खापर दिलं तरी त्यांना घरापर्यंत आणून दिले नाही. रामकृष्ण हरे राम. माऊली घरात आले,
मग ज्यावेळेला चुलीवर ठेवलेला तवा जितका तप्त करता येतो, माऊली घरी आल्यानंतर मुक्ताबाईला सांगितलं, तू माझ्या पाठीवर मांड भास, तेवढा तप्त. थोडक्यात सांगून आपण पुढे जायचं. तेवढा तप्त केला त्यांनी पाठानं आणि त्याच्यावर मांडे भाजले. मुक्ताबाई सुद्धा प्रसन्न झाली. करणारा कोण आहे? आणि हे खिडकीतून ज्या वेळेला तो विसोबा केसर पाहत होता, शास्त्री पण आपलं मोठेपण खाली ठेवलं. ह्याचा काय उपयोग नाही. कळतंय ना मला? उपाधीमध्ये राहू नका. मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आमका आहे, ह्या उपाधीमध्ये तुम्ही राहू नका. माऊलींनी हे खाली ठेवायला सांगितले. विसोबा खेचराने आपलं शास्त्रीयपण काय म्हणतात खाली ठेवलं आणि माऊलींच्या चरणावर नम्र झाले. ही सामान्य मुलं नाहीत. रामकृष्ण जाणीव झाली. त्याच विसोबा खेचराला नामदेवांचा गुरु बनवला. केवढं मोठं अधिष्ठान दिलं त्याने. ज्या चैतन्य महाराजाला मेलेला होता आणि रामकृष्ण हरी म्हणत तीर्थाटन करता करता त्यांच्या घरातली लोक त्यांना घेऊन जात होते, गावातले लोक घेऊन जात होते चैतन्य बाबांना. त्यावेळेला त्यांनी खाली ठेवलं की मला काय म्हणतात दर्शन घ्यायचं आहे. रामकृष्ण म्हणणारी मुलं माऊलींचं दर्शन घेताना सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. तर त्यावेळेला ती माऊली म्हणते की हे प्रेत त्यांचा आहे, तिने आशीर्वाद कसा दिला? त्यावेळेला माऊली म्हणतात की माझ्या मुखातून ईश्वरानं बोलवून घेतलेला आहे, माझ्या सद्गुण हा फोन कसा जाईल? आणि मग ते प्रेताजवळ गेले, प्रेतावर हात फिरवलं, त्यांना उठावं लागलं. आणि उठल्यानंतर मग माऊलींना त्यांनी सोडलं नाही. आता इथून पुढं जीवन तुमच्या सहवासात, संसार करणे. तसंच ते हैबत बाबा, हैबत बाबाला ज्या वेळेला संकटातून मुक्त, सगळं माझी संपत्ती घ्या पण मला जिवंत सोडा. कोण म्हणतं? हैबत बाबा. सगळंच माझं घ्या पण मला जीवन सोडा. नाही, तुझं गबाळही पाहिजे आणि तुझा बळी सुद्धा आम्हाला पाहिजे. हाक मारली माऊलींना की मला याच्यातून जर वाचवलंस तर मी घरी नाही जाणार. संसार कळतंय ना मला काय म्हणायचं? अगदी मी कळवळ्यानं सांगते. संसार कुणाचा तुम्ही करताय? मग कुणाचा संसार? कोणतरी बोला माझ्यावर. संसार कुणाचा करतोय आपण? हे सगळं भोगवादी आहे. आम्ही भोगातून हे सगळं चाललेलं आहे. संसार म्हणजे काय नेमकं आम्हाला कळलेलंच नाही. बाकीची प्राणी हेच करतात. मग तुला मनुष्य जन्म मी कशासाठी दिलाय? रामकृष्ण कळतंय? कुठं जाऊया? कुठपर्यंत आलं? हैबत बाबा ते बळी. हैबत बाबा ज्या वेळेला काय म्हणतात ते निघाले का त्या सरदारांकडून रिटायर झाल्याने घरी यायला निघाले, सगळी संपत्ती त्यांना दिली. सगळी संपत्ती घेऊन घरी येत होते. घरी येताना भिल्लाने त्यांना मध्ये सह्याद्रीच्या जंगलात अडवलं. अडवल्यावर धरून नेलं, डांबून ठेवलं. प्रसंग कसा होता? त्या भिल्लांच्या घरी त्याची पत्नी नुसतीच बाळंतीण झालेली होती. दुसरा दिवस होता आणि त्या मुलाला घेऊन ती बसलेली होती. ही संपत्ती सगळी घेऊन आले आणि मग सांगितलं भिल्लाच्या प्रमुखाला की तुमच्या मुलाचा पायगुण चांगला, एवढी संपत्ती आम्हाला मिळाली. कोण म्हणतंय? बळी देण्यासाठी माणूस सुद्धा आम्हाला मिळाला. माऊलींना कळवळ्याने त्याने हाक मारली, याच्यातून जर मला सोडवलं तर मी घरी जाणार नाही, मी संसार करणार नाही, फक्त तुझी सेवा करेन, तुझ्याजवळच राहील. हैबत बाबाने मग त्याच्या पत्नीच्या डोक्यात माऊली गेल्या, आतमध्ये बुद्धीमध्ये उतरल्या आणि ती पत्नी आपल्या भिल्ल प्रमुखाला म्हणजे काय म्हणतात त्याला सांगायला लागली की बाळाचा पायगुण चांगला आहे, बरोबर आहे.
बाळ पायगुण चांगला आणि आत्ता मुलगा पहिलाच आपल्याला झालेला आहे. आता देवीला बळी वगैरे काही देऊ नका. ज्याची संपत्ती मिळालेली आहे त्याला ती परत देऊन टाका आणि त्याला सोडून द्या. बोलताना सगळं वेगळं झालं. कुणी बोलवून घेतलं? रामकृष्ण. मला बोलवणारा कोण आहे अजून आपल्या लक्षात येत नाही. मला बोलवणारा कोण आहे? इच्छेकडे जाऊ नका, संकल्पाकडे जाऊ नका. तुमची इच्छा तुम्हाला बाहेर भरकटल्याशिवाय राहणार नाही. इच्छा संपल्या पाहिजे, मागणं संपलं पाहिजे, संकल्प संपले पाहिजे, मग परमार्थ चालू. हे संपलं नाही तर मी पारमार्थिक सुद्धा म्हणता येणार नाही. कळतंय ना? रामकृष्ण. इथं आलं लक्षात म्हणून मी सांगतो तुम्हाला की जसं रोटी, कपडा, मकान कशासाठी मला पाहिजे? कशासाठी पाहिजे? ही शारीरिक व्यवस्था झाली. शरीरासाठी हे पाहिजे, पण आत्म्यासाठी तुला काय पाहिजे? मनासाठी तुला काय पाहिजे? मन ही त्याची विभूती आहे. मन तुला दिलेलं आहे. कुठले संकल्प करतोयस तू? मन ज्या वेळेला बहिर्मुख होतं आणि भटकतं त्यावेळेला आतल्या रामाला विसरतं आणि मग ते संकल्प करतं, मग ते इच्छा करतं की मला असं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे. इच्छा त्याच्या भरपूर फलद्रूप होतात, पण त्याच्यात त्याला सुख मिळत नाही. सोनं नाणं जास्त केल्यावर मला सुख मिळेल, बंगलावाडी जास्त बांधल्यावर मिळेल, काय म्हणतात त्याला, गाड्या बिड्या मिळाल्यावर मला सुख. अहो ही सुख नाही, तुम्ही करून घेतलेली ही व्यवस्था आहे. रोटी, कपडा, मकान ह्या संसारातल्या गरजेसाठी आहेत, सुख देणाऱ्या नाहीत. कळतंय ना? परत आणि विधान का सुख द्या. आणि सुख जर देणाऱ्या असत्या तर आम्हाला अशी जागा मोकळी ठेवलीच नसती. ते सुख देत असतं तर. हे सुख देत नाही म्हणून तुमचं मन कशाला चिकटलंय? संसाराला चिकटलं असेल तर तुम्हाला ह्या गरजा गरजेच्या आहेत. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, सुख मिळतंय म्हणून इतक्या उन्हातानात तो नांगरट करतो का शेतकरी? त्याच्यात सुख आहे? उन्हात तो एवढ्या मोठ्या सुख आहे का त्याच्यात? तो घामाच्या धारा लागलेल्या असतात. मगाशी प्रश्न, एवढ्या घामाच्या धारा, एवढं मोठं ऊन लागलेलं आहे, बैलांना त्रास, स्वतःला त्रास, मग हे करतोय कशासाठी? संसारातल्या गरजेपोटी करतोय तो, सुखासाठी. मग सुखासाठी काय आहे आपल्याला? ईश्वराचं. मग मन कशाला चिकटलंय तुमचं? संसाराला जर चिकटलं असेल तर इच्छाच निर्माण करणार, संकल्पच निर्माण करणार आणि मग मला हे पाहिजे. थांबवणारं मन जर झालं आपलं संसारातलं नाही, संकल्प बंद होतात, इच्छा बंद होतात आणि मग ध्यास लागतो ईश्वर प्राप्तीचा. संकल्प कुठलाच उठत नाही. रामकृष्ण. जाता जाता आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की जसं मला जर बासुंदी आवडत असेल, घरी सगळीच लोक आहे, आपण बासुंदी सगळ्यांनाच वाढलेली आहे, मला हवीशी बासुंदी होती आणि बासुंदी मी खातोय, त्या बासुंदीतून मला सुख मिळतंय का? रामकृष्ण. बासुंदी खाताना सुख, इच्छा प्रकट झाली ना त्यांची. रामकृष्ण. सुख मिळतं का बासुंदी खाताना? नाही. मग बासुंदी कशासाठी? त्याची इच्छा प्रकट झाल्यामुळे त्याची हे झाली ना. समजावून सांग. बासुंदी खातोय ते सुख मिळण्यासाठीच, कारण त्या बासुंदीची जी चव आहे ना, चव ती त्या आत्म्याशी जोडलेली आहे. चव म्हणून त्याला चव लागते आत्म्या. पण तेवढ्यात तो बासुंदी खाताना त्याला एक दारात माणूस आला आणि निरोप दिला की तुझा असा असा सगळे सोयरा एक मरण पावला.
रामकृष्ण हरी राम. बासुंदी खायचा तो बंद झाला. आता कितीही चांगली असली तरी नको, सुख देणार का नको, का नको? त्याचं मन अंतर्मुख होतं, ते बहिर्मुख झालं. कळतंय ना? रामकृष्ण. अंतर्मुख असलेलं, त्या चवीला धरून असलेलं मन ज्या आत्म्याशी होतं एकरूप, त्याला सुख मिळत होतं. चव देणारा कोण आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याला आता ते मन बाहेर पडलं आणि मग त्याचा विचार करू लागलं की माझा सगळे सोड, आत्ता मला काही नको. रामकृष्ण. त्याच्यातली साखर कमी झाली, त्याच्यातली गोडी कमी झाली. माऊली हेच समजावून आपल्याला सांगताय. गूळ ज्या वेळेला ढेप बनून आमच्याकडे येते, तर गूळ ढेप बनते का? त्याची गोडी गोडी ढेप बनते का? रामकृष्ण. ती ढेप आपण फोडली तर त्याची गोडी फुटते का? हे फार महत्वाचं. रामकृष्ण हरी राम. जी कळते ना, रामकृष्ण हरी. जरा अजून ऐकलं पाहिजे जास्त. जसं त्याच्यातली गोडी त्या ढेपेतली गुळातली त्याची ढेप बनली तरी ती तशीच असते आणि फोडली तरी तशी. तसं ईश्वराचं नाम तुम्ही जोडण्यावर आहे. नाम जर ईश्वर काय म्हणतात, मन जर नामाला चिकटलं तर ते मन तुम्हाला अंतर्मुख करतं. नामाला चिकटलेलं मन नामाबरोबर उतरत 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 अंतकरणामध्ये जातं. हृदयरूपी कमलातील ईश्वराशी ते कनेक्टिंग होतं, एकरूप होतं आणि मग तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. सुख कुठं आहे माझं? खरं सुख आहे. माझे सर्व सुख पाहिनसे मुख आवडी. कुठं माझं सुख आहे? त्याला पाहण्यात, त्याचं नाम घेण्यात. त्या नामाला माझं मन चिकटलं पाहिजे. रामकृष्ण. इथं हैबत बाबा आले घरी, घरी जायचं नाव नाही. आता माऊलींच्या शेवेत दिंडी त्यांनी काढली. कुठून? आळंदी ते पंढरपूर. नामाचा जयघोष काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली. केवढा नामाचा गोड. आता घरी संसार करणेच नाही. तुम्हाला सोडवलं कोणी? आजारातनं सोडवलं कोणी? रामकृष्ण. आता संसार करणे हे ध्येय बनलं पाहिजे. रामकृष्ण. आणि हे ध्येय जर नाही बनलं तर रामकृष्ण. इथं कसं होतं आहे, संसार आणि परमार्थ दोन्हीवर हात ठेवून नाही चालता येणार. राम. आवश्यक तेवढं तुम्हाला मिळालं की समाधान झालं पाहिजे. पण मला एवढं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय का? देण्यासाठी तो भरपूर वाचला आहे, पण मी किती घ्यावं, किती घ्यावं? ह्या संसाराचा राजा बनवलं तरी दुर्योधन भिकारी. ह्या संसाराचा राजा बनवलं, त्याला काय कमी होतं? ज्यांना द्यायचा होता हिस्सा त्यांना सुईच्या टोकावर बसणारे इतकं बी मी देणार नाही. हा कुठला भाव आहे? ही कुठली इच्छा आहे? रामकृष्ण. हेच मला सांगायचं आहे. आपल्या जवळ असलेला ईश्वर, माझ्या जवळ असलेला ईश्वर जर मला दिसत नसेल तर तुम्ही कुठल्या पसाऱ्यात गुंतलाय? कुठल्या पसाऱ्यात आहे आपण? कोणाला शोधतोय आपण? बरोबर. कोणाला शोधण्याचा प्रयत्न करतोय आपण? जगणं प्रत्येकाला वाटतं की मी जगलो पाहिजे, पण मी जगतोय कशासाठी? भान असलं पाहिजे. काय मिळवतोय मी? तुम्ही संबंध दिवसाचा संध्याकाळी जातो ओपताना आराखडा की मी भगवंताचं नाम किती वेळा घेतलं,
संसार मी किती वेळा केला. सक्तीची सुट्टी आहे म्हणून शनिवारी बंद. रामकृष्ण धंदा नाही करायचा, कारण सगळ्या लोकांनी सांगितले आज. पण सुट्टी नसलेल्या दिवशी आम्हाला 5 मिनिटं सुद्धा वेळ नाही देवाचं नाव घ्यायला. मग धंदा करणार कोण आम्ही? करणार कोण आमचा धंदा करणार कोण? रामकृष्ण पुढं जाऊया. मला काय सांग, कुठं आम्ही गुंततोय? तू आहेस तरी त्यात गुंतलायला. मला एक सांगायचं, एक कटू सत्य, तुम्ही होता तरी घर चालणार नाही, तुम्ही गेला तरी घर चालणार आहे. जाऊन बघा, चालतंय की नाही. पण आम्ही एक हे का धरून माझ्याशिवाय हे चालत नाही. अरे जाऊन बघ. रामकृष्ण हा जो संकल्प आहे, ही इच्छा आहे, ही जी मानसिकता आहे, आणि हा आपणाला झालेला अहंकार, तो ईश्वरापासून लांब. आणि ईश्वर भेटावा असं जर मला वाटत असेल तर मला सत्संगच मिळाला पाहिजे. बघा, 10 मिनटं तुम्हाला सत्संग मिळू द्या, तुम्हाला ऊर्जा घेऊन जाता येते. संसार तुम्ही 60-60, 70-70 वर्ष आज आपण करतोय. काय मिळालं त्याच्यातनं आम्हाला? काय मिळालं संसारातून? काय मिळवलं आपण? सुख मिळालं? संसार हा टोचणाराच आहे. माऊली सांगतात, पैठणची साडी आहे. पैठणची साडी जर मी अंगावर घातली, पैठणच्या साडीचा, स्त्रियासाठी सांगते, त्याचा जर ब्लाऊज बनवला, शिवला, आणि नुसता जर तो घातला, तो अंगाला टोचल्याशिवाय राहत नाही. बरोबर? आपल्याला काय माहिती नाही, माऊली सांगतात आपल्याला. पैठणचा शालू अंगावर घातला, त्याच पैशाचा जर ब्लाऊज शिवला, तर तो अंगाला टोचतो, आणि तो टोचू नये म्हणून त्याला आतून अस्तर लावतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तसं तुम्ही संसार करा, पण आतून ईश्वराच्या नामाचा अस्तर लावा. तो संसार तुम्हाला टोचणार नाही. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण. का मी भजन घेतलं जरा डोळ्यावर तार येते म्हणून. रामकृष्ण हरी राम. आता कुणासाठी जगायचं आपण? देवासाठी. मला काय सांगायचं, देवासाठीच माझं जीवन हे आयुष्य घालवायचं, आणि त्याच्यासाठीच मला हा नरदेह दिलेला आहे. देवे दिला देह, रोटी कपडा मकान. मी सांगितलं, हे गरजा आहेत आपल्या. कोणतं कापड शरीरावर घातल्यावर मला सुख मिळेल? अहो, ते सुखच देत नाही. गरजेपोटी आम्ही ते धारण करतोय. गरजा निर्माणच करतं ते नेहमी. नाही तर हा कपडा सुद्धा आपल्याला मिळाला नसता, टाटा बिर्लाने घेऊनच दिला नसता. त्याला सुख मिळालं असतं तर. घर सुद्धा आपल्याला बांधता नसतं आलं, त्याला सुख मिळालं असतं तर. मला काय सांग, श्रीमंत लोकांनी ठेवलं नसतं, पण त्यांनाच मिळत नाही. जगामध्ये असंतुष्ट कोण? की ज्याला धन जास्त मिळतंय तो असंतुष्ट. परत आहे का माझा? भिकारी संतुष्ट आहे, पण ज्याला जास्त मिळतंय तो असंतुष्ट असतो. भिकारी कोण जगात? रामदास महाराजांनी वर्णन केलं की ज्याच्याकडं जास्त धन आहे तो रामनाम कधी गातच नाही, कारण तो धनातच सारखा असतो. मला हे रोजचं माझं मिळवलं किती, तो पैशातच असतो, त्या धनातच असतो. आणि मग तो जाणार कुठं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मन हा कुत्र्यासारखा स्वभाव आहे मनाचा. उपमा दिलेली आहे कुत्र्याची. मन म्हणजे कुत्रा आहे. जर दुसऱ्याच्या घरात आपण गेलो आणि त्याने जर कुत्रा पाळलेला असेल तर तो आपल्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही. पण मालकाने त्याला हाड म्हटलं की तो गप उभा राहतो. पण जाणारा माणूस त्याला 4दा हाड म्हटला तरी त्याच्या अंगावर येतो. ऐका मला काय सांगायचं,
पण त्याचा मालकानं आवाज दिला की हे की तो लगेच थांबतो. का बरं? दुसऱ्याला चावायला लावतो तो हाड म्हणला हटकला तरी तो जास्त जोर, पण मालकाने एक आवाज दिला तर तो शांत बसतो. तसं मन जे आहे त्या मनाला हटकायचं असेल तर ईश्वरानंच त्याला त्याच्या नामातनं सांगितलं पाहिजे. रामकृष्ण हरी. हे मन कुत्र्यासारखा तुम्ही कितीही संसारातून त्याला हटकवा ते हटकत नाही, पण रामनाम तुम्ही घेऊ लागला आणि ते नाम त्याला म्हणतं तुला आता इथून हटलं पाहिजे, आवाज देतं त्याला रामकृष्ण रामकृष्ण. आणि मग ते शांत झाल्याशिवाय राहत. इथं माऊली एक काय म्हणतात त्याला जीवनातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत. माऊली इथं आपल्याला समजावून सांगतायत की जसं निर्गुण जे परब्रह्म आहे, जरा ऐका, हे निर्गुण आहे परब्रह्म, त्याचं आकलन आम्हाला करता येणार आहे का? येईल त्याचं आकलन? निर्गुणच आहे, जे डोळ्यांनाच दिसत नाही त्याचं आकलन आम्ही कसं करावं? तर माऊली म्हणतायत माझ्या सद्गुरूंनी ह्या निर्गुण परब्रह्माला नामरूपात आणलं आणि ते नामरूप सगुण केलं आणि सगुण झालेलं नामरूप माझ्या स्वाधीन केलं. आणि मग मला नामाची आवड चालू झाली माझ्याकडे. मी निरंतर नाम घेऊ लागलो, नामातलं वर्म मला कळायला लागलं. कोण म्हणतंय? माऊली आपल्याला सांगताय समजावं. मग हरिपाठ आपल्याला कळला पाहिजे की नाही? नुसता हरिपाठ गाऊन उपयोग नाही, गायला तरी तुम्ही थोडंसं स्टेप पण मागे येणार परत, पण कळवून तुम्ही माऊलीने मग अवघाची संसार मगाशी मी म्हटलं तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने का म्हटलेलं आहे की मी लोकांना हरिपाठ दिलेला आहे. हरिपाठ तुम्ही नित्य वाचा, श्रवण करा, त्याचा अर्थ कळवून घ्या, तसं तुम्ही वागा आणि मग तुम्ही तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय. मला काय सांगायचं विषय कुठला? रामकृष्ण रामकृष्ण. कुठला विषय? ते एक झालं. परत रामकृष्ण हरी रामकृष्ण. दिंडी काढली हैबत बाबा. नाही ते झालं रामकृष्ण हरी. नामात माऊली नामात दंग झाल्या, सगुण रूपात नाम दिलं मला. निर्गुण नाम सगुणात आणलं, निर्गुण परब्रह्म सगुणात आणलं आणि सगुण नामाचा काय म्हणतात स्वाधीन केल्यामुळं माऊली त्या नामात राहिल्या. नामाचं चिंतन करू लागल्या सतत. नामाचं चिंतन जो साधक सतत करतो त्याची चिंता ईश्वर करतो. कळतंय ना? रामकृष्ण. त्याला जर मी हाकच मारत नसेल तर तो आपल्याकडे येईल का? आपल्या जवळच आहे. ते जरा शेवटला मी सगळं उलगडून सांगतो तुम्हाला. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. माझं मलाच कळलेलं नाही. मी कोण आहे मलाच माहिती नाही. काय मी कोण आहे? मी कुणाला म्हणतोय इथं सांगा? मी कोण आहे? आत्म्याला मी म्हटलेलं आहे, शरीराला मी नाही म्हटलेलं आहे. शरीराला बोलवणारा चालवणारा कोण आहे? आत्मा आहे, त्याचा अंश आहे. जो अमर आहे तो मी आहे. पण मी माझ्या देहालाच मी म्हटले का? कारण मी दृश्य रूपातच आहे, भौतिक याच्यातच आहे, स्थूल देहातच मी आहे. मग स्थूलाला जर मी माझा म्हटलं तर तो नाशिवंत आहे, तो जाणार. पण आतला अमर जो आहे तो, आणि तो कळवून घेण्यासाठी नरदेह देवे दिला देह भजना. आपल्या जीवनातला एक एक क्षण मनुष्य देहात जो जीव आलेला आहे त्याच्यासाठी हा प्रत्येक क्षण अतिशय मोलाचा आहे. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. आणि तो मोलाचा क्षण मी कुठं घालवला पाहिजे?
मोल आहे प्रत्येक क्षणाला. तो क्षण जर तुम्ही वाया घालवला, रामकृष्ण हरे रामकृष्ण, पुन्हा शेवटी काहीही उपयोग नाही, काहीही उपयोग नाही. रामकृष्ण हरे. कुठं झाला? आलोय कशासाठी कळलंच नाही. जाताना काय करणार आहे? रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. म्हणून माऊली जगाच्याकडे बघताना सांगतायत की आम्हाला इथं पवित्र किंवा पावन करून घेणारा कोण आहे? मला या ब्राह्मणांच्या पंगतीला नेऊन बसवणारा कोण आहे? मग मी पैठणला गेलं पाहिजे, तिथला मी आदेश कळवून घेतला पाहिजे, आणि मग ही चारी भावंड उन्हातानाची तिकडं निघाले. ज्याला त्याला आपलं शास्त्रीय पण कळलं का? त्या शास्त्र्याला आपलं शास्त्रीय पण कळत होतं का? नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. आम्ही जो आता काय म्हणतात सत्यनारायण किंवा असं आपण बोलायचं नाही, पण हा जो आपण विधी करतो, ते विधी करण्यामागं आपला हेतू काय आहे? आलं लक्षात? म्हणून कशासाठी आपण हा विधी करतो? माणूस गेल्यानंतर विधी करतात, तो कशासाठी? त्याला शांती मिळेल विधी केल्यावर. कुणीतरी बोललं पाहिजे, नाही मिळणार. नाही. मग शांती कशानं मिळेल? नामान. अरे वा, सुंदर. रामदास महाराज काशी क्षेत्रावर गंगेमध्ये स्नान केलं, बाहेर आले तर सगळे पंडित बाहेर होते आणि विधी त्यांचा चाललेला होता. विधी ह्यांच्याकडे बघून ते ब्राह्मण हसायला लागले. ओळख नाही. रामकृष्ण. खांद्यावर त्यांच्या एक लगोरी होती, एक काय म्हणतात उपरणं होतं, कांबळ होती. बाहेर आले, हसायला लागले त्यांना बघून, तर ते जवळ आले. आलं लक्षात म्हणून मी सांगतो. तर म्हटले तुम्ही काय करताय? तर विधी करताय. कसला विधी? मेलेल्या माणसाचा. हा विधी करून काय होणार आहे? तुम्ही लोका काय होणार आहे? विधी करून काय होणार? आम्हाला विप्र माहिती आहे. काय लोक म्हणतात परंपरा म्हणून आम्ही करतो, पण परंपरा कितीतरी खंडित झाले आहे. रामकृष्ण. त्यावेळेला ब्राह्मण हसले आणि त्यांना विचारलं, ही तुम्ही लगोरी कशासाठी घेतलं एवढा वेश तुमचा असा बघून? तर म्हटलं तुम्ही एक काम करा, वर आकाशात घार आहे, त्या घारीला टिपू शकता का? रामदास महाराजांना विचार. म्हणलं टिपू शकतो. खडा वाळतला घेतला, घारीला मारला, घार लागला खडा पडली त्यांच्या पायाजवळच, गतप्राण झाली. तुमचा विधी कशासाठी चालला होता? मेलेल्या माणसासाठीच. मग ब्राह्मण त्यांच्याकडे बघायला लागले, तुम्ही ह्या घारीला मारली, तुम्ही हिला जिवंत करू शकता का? त्यावेळेला रामदास महाराज, तुमचा विधी करा आणि उठवा की तिला. तुम्ही मेलेल्या माणसाचाच विधी करताय का नाही? त्याला हिला बी उठवा की तुम्ही तसाच विधी करून. ते म्हणतात विधी उठवण्यासाठी नसतो, मग कशासाठी? तुम्हीच आपली आपली सोडवून तुम्ही करा. रामकृष्ण. कशासाठी? मग ब्राह्मण यांना म्हणतायत तुम्ही मारलेले, तुम्ही यांना उठवू शकता का? तर म्हटलं उठवू शकतो. केवढा अधिकार आहे. रेड्याच्या मुखी वेग बोलायला वाटते. राम, केवढा अधिकार आहे. अधिकारी माणसानं बोलावं. रामकृष्ण. त्या घारीला घेतली, आपल्या हातात घेतली, प्रेमानं रामकृष्ण हरी, प्रेमानं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणून 3 वेळा हात फिरवला. घारीला असं केलं, उडवून गेली घार. तुमचा विधी कुणासाठी? कशासाठी विधी? जे आपण बोलूया, कुणासाठी? अरे तुम्ही हे पोटासाठी सगळं करताय. कळतंय ना मला काय म्हणायचं? तुम्हाला पाहिजे म्हणून तुमचं हे चाललेलं आहे. पारायण तुम्हाला काय मिळतंय पारायणातून? काय मिळतंय पारायणातून? कशासाठी पारायण? म्हणजे माझा काय वेळेला प्रश्न, कशासाठी पारायण?
ऐकणारे म्हणतात आमच्यासाठी नाही, सांगणारा म्हणतो माझ्यासाठी नाही, सहयोग म्हणतात हे गावासाठी आहे, गाव म्हणतं आमच्यासाठी, पारायण कुणासाठी? रामकृष्ण. ज्ञानेश्वरी कुणासाठी? माझ्यासाठी. एकालाच रामकृष्ण. कुणी वाचू द्या किंवा न वाचू द्या, पण माऊलींनी मला अधिकार दिलाय वाचण्याचा, वाचलंच पाहिजे. नित्य नेम झाला पाहिजे, नित्य नवीन देणारी ज्ञानेश्वर. हे ज्ञान आहे सगळं, ज्ञानाचा हा देव आहे, आणि ज्ञानाशिवाय तुम्हाला निश्चित दिशा मिळू शकत नाही. बरोबर का? रामकृष्ण. ही तर जसं म्हणतात माऊली की भिंतीवर चित्र काढलेले असतात, भिंतीवर चित्र काढलेले असतात. ही चित्र भिंतीला प्रतीत करतात. रामकृष्ण. चित्र काय नाही, ही भिंत आपल्याला या भिंतीवर काढलेली चित्र. तसं हे जग ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. ईश्वरानं ईश्वराची प्रतीती आहे. कळत असलं तर बघा, नाही तर आणि समजावून ही प्रतीती आहे. रामकृष्ण. आरसा आम्ही डोळ्यासमोर घेतो, मुखासमोर घेतो. मग आरसा काय दाखवतो? आपण बोलूया, काय दाखवतो? आपलं मुख दाखवतो. मग आरशातला खरा आहे का आपला बाहेरचा खरा आहे? बाजूला कर, हाय तिथंच डोकं आहे, हाय तिथंच मुख आहे. आरसा काय आरसा हा प्रतिबिंबित करतो. राम. तसं ईश्वरानं हे प्रतिबिंबित केलेलं आहे. त्याच्यात कळलं तर बघा, आता मी पुढे जाणार आहे. रामकृष्ण. प्रतिबिंबित आहे, हे नाशिवंत आहे, पण तो शाश्वत आहे. मग प्रतिबिंबालाच तुम्ही जर माझं म्हणत असला तर हे ईश्वरानं जगने हे प्रतिबिंबित आहे. मुख आरशातलं खरं नाही, पण ते प्रतिबिंबित झालेलं आहे. कळतंय ना? विषय सोपा करतो. रामकृष्ण. आरसा मला दाखवतो का मी आरशाला दाखवतो? आरसा मला दाखवतो का मी आरशाला दाखवतो? डॉक्टर बोला. कॉम्प्लिकेशन असेल तर राहू द्या. मी आहे म्हणून आरसा दाखवतो, खरं नाही त्याच्याकडे, ते प्रतिबिंबित आहे. तसं ईश्वर म्हणतो मी सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाण, पण तुमच्याकडं ओळखण्याचं ज्ञान नाही. हे प्रतिबिंब आहे माझं सगळं, आणि ह्या प्रतिबिंबालाच तुम्ही खरं मानता. मला काय म्हणायचं? माऊली जीवनातलं मर्म आपणाला इथं समजावून सांगतात. जो बद्ध जीव आहे, जो अज्ञानी जीव आहे, तो दृश्यालाच खरं मानतो, विषयालाच खरं मानतो. बद्ध जीव विषयाला खरं मानतो, आणि सिद्ध झालेला जो जीव आहे तो मुक्तीला खरं मानतो, मुक्ती घेऊन चालतो. रामकृष्ण. सिद्ध झालेला. पण ह्या दोन्हींच्याही पलीकडं संत महात्म्यांनी भक्तीचं सुख मिळवलं. भक्तीचं सुख मिळवून निरंतर त्यांना समाधान मिळालं, निरंतर त्यांना आनंद मिळाला. संसार नाही. आनंद कधी मिळाला? भक्तीचं सुख मिळालं. याच्या पलीकडे गेले, बद्धाच्या पलीकडे गेले, सिद्धाच्या पलीकडे गेले, आणि मग निरंतर नामात राहिले. म्हणून भक्तीचं सुख देणारा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. तोच आनंद त्यांनी मिळवला. मग इथं माऊली आपल्याला समजावून सांगतात, जो आपलं मन नामाला चिटकवतो आणि नाम ज्यावेळेला अंतर्मुख होतं, ते मन, ते नाम, आतला भगवंत, आतला राम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तुझा आहे, त्याला जाऊन भिडतं.
रामाला जाऊन भेटतं मन नामाबरोबर, आणि मग आतल्या रामाची आपणाला प्रतीती येते. हे प्रतीती दाखवण्यासाठी आहे रामकृष्ण. हे साधन ईश्वर प्राप्तीसाठी आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला ते दिलेलं आहे, किती वेळ दिलेला हे त्याला माहिती नाही, पण आहे त्या वेळेत तुम्ही तिथपर्यंत काय त्याला कळ. याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा सो. मग हे प्रतिबिंबित जे झालेलं जग आहे, नाम बरोबर मन जर आत गेलं आणि स्वतःला ओळखलं, आतल्या रामाला ओळखलं की प्रतिबिंब हळूहळू कमी 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 होत जातं. रामकृष्ण कळतंय बघ, कळलं पाहिजे, फार महत्वाचं. प्रतिबिंब कमी कमी होत जातं आणि एकदम कमी झालं की मग सर्वत्र ईश्वर तुम्हाला दिसू लागतो, आपल्याला दिसू. जे जे भेटे भूत माऊलींना, प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ईश्वर आहे. सचेतन असू द्या अचेतन असू द्या, सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. माऊली ब्राह्मणत्व किंवा पंक्ती पावन करून घेण्यासाठी पैठणला गेले. बरेच प्रश्न त्यांना विचारले गेले. त्यांच्या वडिलांचा मित्र त्यांच्या घरी गेले, राहण्याची सोय केली. तरीसुद्धा त्यांनी संन्यासाची मुलं म्हणून कुठेही त्यांना आसरा कुणी देत नव्हतं. पण त्या मित्राने त्यांना आसरा दिला. त्या शास्त्री लोकांच्या बरोबर त्यांना बसवलं. त्यांना बरेच प्रश्न विचारले गेले. माऊलींनी हाच बोध सगळ्यांना सांगितला की ईश्वर तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, सर्वत्र तो भरून राहिलेला. हे शास्त्री लोकांनाच माहिती नाही. मग एक शास्त्री त्यातला उठून म्हणतो, एक पंडित, तो पखालीचा रेडा बाहेर चाललेला होता, त्याच्यात आहे का तो? तर माऊली म्हणतात आहेत. प्रतीती दाखव. आहेस म्हणतीस ना, प्रतीती दाखव. मग रेड्याकडे गेले. हे रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा वेद बोलू लागला. कुणाचं सामर्थ्य आहे? प्रतीती आली. सगळीकडं ईश्वर आहे. मला काय सांगायचं, जे जे आपल्याला दिसतंय ते अमंगळ असू द्या मंगळ असू द्या, ज्याच्या त्याच्या कर्मानं जो तो करत असतो. आलं का? चांगल्या वाईटात विस्कटलेलं आपलं जे प्रेम आहे, विस्कटलेलं जे मन आहे, ते एकाला चिटकवा. रामकृष्ण. सगुण नाम आहे, निर्गुण सुद्धा नाम आहे. नामा मने नाम ओंकाराचे मूळ, परब्रह्म केवळ रामनाम. काय मला म्हणायचं, रामनामच हे सगळं काय म्हणतात, सगुणात आलेला तो ईश्वर आहे. आणि त्याची प्रतीती सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींना करून दिली. आणि मग ते सतत नाम घेऊ लागले. नामाचं वर्म कळू लागलं त्यांना आणि नामातच राहिले. आणि मग सगळ्या लोकांना आनंद देण्याचं काम त्यांनी केलं. कुणी बाई काय बोलला तरी त्या अज्ञानातून बोलतोय, त्याच्याशी प्रतिप्रश्न करायची काय. पण तुम्ही आम्ही दृश्यामध्ये जगणारे, भौतिकतेमध्ये जगणारे, वादविवाद केल्याशिवाय राहत नाही. का वादविवाद करतो आम्ही? वादविवाद का? तू मोठा की आलो कुठे? माऊली म्हणतात याच्यात मला गुतायचं, तुझं शास्त्री पण. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले की सगळे शास्त्री त्यांच्या पायावर आहे. नम्र झाले, ओळखलं त्याने. ही सामान्य पोरं नाही आहेत, आपल्यापेक्षा कोणतरीही वरिष्ठ आहेत. आणि मग त्यांनी लगेच प्रमाणपत्र दिलं की तुम्ही ब्राह्मणत्व स्वीकारला. काय तरीसुद्धा आठ ठेवले त्याने की तुम्हाला वैवाहिक जीवन जगता येणार का. तर माऊली म्हणतात तुम्ही आमच्या मनातलंच बोलताय, आम्हाला विवाहच करायचा नाही. वैकुंठवासी आलो याची कारण आम्ही ज्याच्यासाठी आलोय,
16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली आपल्या हातामध्ये किंवा 22व्या वर्षी सगळं त्याने केलं आणि म्हटलं आता मला समाधी घ्यायचं आहे. आम्ही आज 70 वर्षाचं झालो, समाधीकडे जावं आता मला बास वाटतंय. असं का वाटत नाही? जे मिळवायचं आहे ते मी मिळवलंच नाही. जगात पसरलेलं मन आहे आमचं, विखुरलेलं प्रेम आहे, एकावर आम्हाला करताच येत नाही. रामकृष्ण मला काय म्हणायचं? आणि हे न कर म्हणून जगण्याची आम्हाला आशा आहे. नळीतून घाला तरी मला जगायचं, कसं आहे मला जगायचं. हे जीवन जगणं शेवटचा दिवस माऊलींना जीवनामध्ये कधीही कुणी त्यांना आनंद दिला नाही, पण माऊली जाताना आनंदात गेल्या आणि सगळे दुःखात होते. रामकृष्ण जन्मल्यावर त्यांना काय म्हणतात आनंद नाही, दुःख दिलं सगळ्यांनी, पण जाताना सगळेच दुःखात होते आणि माऊली आनंदात होते. रामकृष्ण आनंदानंच मला जायचं आहे. हा देह कसा ठेवायचा आहे? आनंदानंच ठेवायचा. आनंदानं ठेवता आला पाहिजे. कुठला विधी करतोय आपण? कुठला विधी करतो? अधिकार पाहिजे. अधिकारी माणूस लय पसाऱ्याने गुंतत नाही. रामकृष्ण दृश्यामध्ये तो जास्त गुरफटला जात नाही. रामकृष्ण म्हणून नामस्मरण जास्त, बोलणं कमी पाहिजे. रामकृष्ण बोलताना वाक्य तेवढ्या पुरतंच, पुढचा विषय रामकृष्ण नामातच आपला गेला पाहिजे. आणि माऊलींनी हे जगून दाखवले. आणि मग पैठणवरून येताना आळंदीला, आळंदीवरचे लोक वेशीपर्यंत माऊलींना घ्यायला का हो? म्हणून आज आपण म्हणतोय माऊलींच्या चांदीच्या पादुका बनवलेल्या चांदीच्या रथातनं घेऊन जातात. त्यावेळेला माऊलींना कोणी गाडीचा तरी आश्रय दिला का? बैलगाडीचा. आज तुम्ही आम्ही त्याच त्यांच्या पादुका चांदीच्या बनवून चांदीच्या गाडीतून आम्ही तुम्ही एवढा समाज घेऊन जातो का? पण ते जिवंत असताना तसं तुम्ही त्यांना बघितलं का? मग आता काय करताय कुणासाठी? जरा आपण लक्ष देऊया. रामकृष्ण रामकृष्ण ते तसं जीवन जगले, ते तो आनंद, ते सुख, ते समाधान मला मिळावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी. रामकृष्ण मग ते समाधान मिळालं, त्या नामातच मला राहता आलं पाहिजे. जे नाम त्यांना कळलं, जे नाम त्यांनी मला दिलं, त्या नामातच मला जगता आलं. कळते? मग शेवटचा श्वास सुद्धा नामातूनच जातो. ज्याचा शेवटचा श्वास नामातून गेला त्याला येणं जाणं परत नाही आहे, तो मुक्त झाला. रामकृष्ण तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही जगताय कशासाठी? तर तुकाराम महाराज काय म्हटले? पर उपकारासाठीच मी आता जगतोय. आता माझ्याकडे काही नाही आहे, जगाच्या कल्याण, जगाचं कल्याण करण्यासाठीच मी जगतोय आणि जगाचं कल्याण करत करतच मला जायचं आहे. मग ईश्वर त्यांना घेण्यासाठी आले का? स्वतः ईश्वर न्यायला आले की नाही? रामकृष्ण आपल्याकडं कुठला संकल्प आहे? आपण जे जगतोय त्याच्यात आपली इच्छा काय आहे? आपलं मागणं काय आहे? शेवटचा दिवस. पण आमचा संकल्प वेगळा आहे. आम्हाला घर पाहिजे, दार पाहिजे, अमकं पाहिजे, ल्याला पाहिजे, खायला पाहिजे, ल्यावे खावे बरे दिसावे सदैव हीच धरी हास मना माझी, हीच धरी हाव मना. ह्याच्या उपयुक्त आपल्याकडे काय आहे? कसं काय? खाऊन पिऊन सुखी आहे. रामकृष्ण आहे का खरोखर सुखी? खाऊन पिऊन
मुखात नाम नसेल तर तुम्हाला सुख मिळणारच नाही. रामकृष्ण रामकृष्ण. सुख ही गरज आहे आणि हे खरं सुख आहे. निरंतर सुखात संत महात्मे राहिले. आनंद त्यांच्याकडे काय असू द्या नाही तर नसू द्या, पण आनंद होता का नाही. आपलं काय म्हणतात, आपण त्या आनंदातूनच निर्माण झालोय, पण तो आनंद आपल्याला अजून गवसलेला नाही, सापडलेला नाही. तो आनंद मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय, ते सुख मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग संतांच्याकडे बघा, त्यांनी मला काय दिलंय, ते कसे आनंदात राहिले. तोच आनंद मला पाहिजे असेल तर त्यांनी केलेलं काम आहे, त्यांनी दिलेला जो शब्द आहे, त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, त्यांनी केलेला जो उपदेश आहे, तो मी माझ्या आचरणात आणला पाहिजे. तो न आणता होईल का आपण. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम. बघा आता इकडं कसं कितवं पारायण आमच्या गावचं 21. रामकृष्ण हरे राम. 21व्या वर्ष मी काय केलं, मी काय केलं, मला त्याच्यातलं काय मिळालं, मी त्याच्यातलं काय घेतलं. आपले आपण नाम दृढ भाव झाला पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्याकडून मिळालेलं जे नाम होतं, निवृत्तीनाथ महाराजांच्याकडून मिळालेलं जे नाम होतं, ते नाम ईश्वर परब्रह्म सगुणात येऊन त्यांच्या स्वाधीन केले. नाम हे साधनीय आहे आणि ते सिद्धही आहे. बोध कळला होता माऊलींना, आणि म्हणून ते नामापासून वेगळे नाही झाले. ज्ञानदेवी रम्य रमले समान हरीचे चिंतन. ज्ञानदेवी निवृत्ती दिली माझ्या ज्ञानदेवी निवृत्ती निर्गुण निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या. माझ्या हाती काय दिलं त्यांनी, ईश्वराचं नामच दिलं. त्यांना बोध त्याच्यातूनच झाला, मलाही बोध त्याच्यातूनच झाला, आणि मी ह्या जगाला काय दिलं, ईश्वराचं नामच दिलं. म्हणून त्यांच्या मुखातली प्रतिज्ञा, अवघाची संसार कसा करील, हे ज्याच्या घरी पोचलं तिथं सुख आलंच पाहिजे. नाम जो घेतोय तिथं सुख असलंच पाहिजे. ह्या सुखाकडे जाऊ नका. भौतिक सुख हे सुख नाही आहे. रामकृष्ण हरे राम. ही गरज आहे, मला गरज आहे म्हणून त्याला आणलेलं आहे. गरज नसती तर घेणार, पण सुखाची मला इच्छा आहे, सुख मला हवं आहे. मग सुख हवं आहे तर नाम आलंच पाहिजे. मन त्याला चिकटलंच पाहिजे. जसं म्हणून मन स्थिर झालं पाहिजे. मन स्थिर होण्यासाठी ते नामाला चिकटलं पाहिजे, आणि नामाबरोबर ते आत उतरलं पाहिजे. मन कशाला चिकटलं पाहिजे, ईश्वराच्या नामाला चिकटलं पाहिजे. नामाला चिकटल्याशिवाय ते स्थिर होत नाही, आणि नामाला चिटकून म्हणजे ईश्वरापर्यंत गेलं, हृदयरूपी कमलापर्यंत गेलं, आणि तिथं स्थिर झालं की तुम्हाला सुखाची प्राप्ती आहे. आणि मग हे भौतिकतेचं प्रतिबिंब हळूहळू कमी झालं. कमी झाल्याशिवाय हे सुख मिळत नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. दृश्यात भटकणारा जो माणूस आहे, भौतिकतेमध्ये रममान झालेला आहे, त्याला सुख अजिबात मिळत नाही. कळतंय ना मला काय सांगायचं. भौतिकतेमध्ये हा पसार आहे, हे नुसतं प्रतिबिंब आहे, हा नुसता भास आहे. म्हणून हा भास कधी जाईल, आतल्या ईश्वराला चिकटलो तर. मग ईश्वरानं माझ्या जवळच तो आहे, तो कुठं लांब आहे. मग ज्याला ईश्वर कळला, माऊली म्हणतात मला माझ्या सद्गुरूने दिलेला आहे, मग तो स्वतः माझ्याबरोबर होता अंतिम श्वासापर्यंत. माझ्या एका बाजूला सद्गुरू आहेत, एका बाजूला देव, स्वतः देव. त्यांना बसवण्यासाठी रामकृष्ण हरे राम. केवढं मोठं कल्याण आहे. म्हणून मला एक सांगायचं आहे की याच देही याच लोका.
पाहिन मुक्तीचा. अजून आपण खऱ्या अर्थानं जागं झालेलं नाही, जागं झालो पाहिजे. ते नाम जागं होऊन घेतलं पाहिजे. पेंगत पेंगत घेतलेलं नाम रामकृष्ण हरी राम. जागं जीवन, जागा जो झाला तो खरा जगला. आणि खरं जगता मला आलं पाहिजे. खरं जगता आलं की त्याला जगण्यातलं मर्म कळलं. रामकृष्ण. आणि जगण्यातलं मर्म ज्याला कळलं त्याला ईश्वराच्या नामाचं मर्म कळल्याशिवाय रामकृष्ण हरी.